नमस्ते. मी तन्मय ढुकरे. आजपासून आपण आपल्या इतिहासाच्या धड्यांना सुरुवात करत आहोत. आपण लहानपणापासून इतिहास शिकतोय. आपण गेली अनेक वर्ष इतिहासातील विविध घटनांचा अभ्यास केलेला आहे. आपण मराठ्यांचा इतिहास बघितलेला आहे. आपण भारतीय स्वातंत्र्य चळवळीमधील काही प्रसंग आपण बघितलेले आहेत. हा एक लिखित स्वरूपामधला इतिहास आपण आतापर्यंत बघितलेला आहे. तर या पहिल्या दोन धडे या वर्षीचे जे आपल्या इतिहासा या विषयामध्ये आहेत, ते इतिहास लेखन कसं करायचं किंवा इतिहास लेखन कसं करतात याची माहिती देणारे हे दोन धडे आहेत. त्यातला पहिला धडा आहे इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा, जो आपण आता अभ्यासणार आहोत. आणि पुढचा धडा आहे इतिहास लेखन भारतीय परंपरा. हे दोन धडे मुख्यतः इतिहासाचे एक बेसिक आहे किंवा एक पाया आहे इतिहास लेखनाचा. तो नक्की काय आहे याची थोडक्यात माहिती तुम्हाला या दोन धड्यांमधून मिळणार आहे. या धड्यामध्ये आपण इतिहास लेखनाची पाश्चात्य परंपरा नक्की काय आहे हे बघणार आहोत. आणि या धड्यामध्ये मुख्यतः 4 मुद्द्यांवर आपला फोकस असणार आहे. पहिला आहे इतिहास लेखनाची परंपरा, दुसरा आहे आधुनिक इतिहास लेखन, तिसरा आहे युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन, चौथा मुद्दा आहे महत्वाचे विचारवंत. आता हे महत्वाचे विचारवंत कुठले काय हे आपण या शेवटच्या मुद्द्यामध्ये बघणार आहोत. मुख्यतः युरोप देशातील हे विचारवंत आहेत. त्यांनी नक्की काय इतिहास लेखनामध्ये वेगळे त्यांची मुद्दे मांडलेले आहेत, कशा पद्धतीने इतिहास लेखन केलं पाहिजे याच्याविषयी मुख्यतः या शेवटच्या भागामध्ये चर्चा होणार आहे. तर या पाठाला सुरुवात करण्यापूर्वी मी थोडीशी ओळख या पाठाची तुम्हाला करून देतो. सुरुवातीच्याच काही ओळीमध्ये तुम्हाला इथे इतिहास संशोधन लेखन यांचं नक्की काय उद्दिष्ट आहे, कुठल्या उद्दिष्टानं ते केलं जातं याची माहिती दिलेली आहे. काय आहे म्हणजे काय उद्दिष्ट आहे नक्की इतिहास संशोधनाचं किंवा इतिहास लेखनाचं, की गतकाळामध्ये किंवा घडून गेलेल्या घटनांची गतकाळात घडून गेलेल्या घटनांची क्रमशः संगती लावून त्याचे आकलन करून घेणे या उद्दिष्टाने इतिहासाचे लेखन आणि संशोधन केले जाते. का आपल्याला इतिहास का जाणून घ्यायचा असतो, आपल्याला का मागचं जाणून घ्यायचं असतं, नक्की आपण का एका आपल्यामध्ये जिज्ञासा असते की बाबा कसं होतं पूर्वी हे जाणून घ्यायचं असतं आपल्याला, बरोबर आहे. त्यामुळेच इतिहासात घडून गेलेल्या घटनांची क्रमशः मांडणी करून त्याचे जे आपण आकलन करतो, बरोबर आहे, त्याचं आकलन करतो. आपण का क्रमशः मांडतो, कारण त्याचं आपल्याला आकलन करून घ्यायचं असतं. आणि हे करण्यामागचा उद्देश काय असतो की आपल्याला जाणून घ्यायचं असतं नक्की काय बाबा काय घडलं होतं पूर्वी. म्हणून इतिहास संशोधन इतिहास लेखनाचं मुख्य उद्दिष्ट काय, तर होऊन गेलेल्या घटनांची एका क्रमाने लावून त्यांना त्या घटनांमधून किंवा तो जो आपण क्रमशः जी मांडणी केलेली आहे त्यातून जे आपल्याला आकलन होतंय ते महत्वाचं आहे. कशासाठी, इतिहास संशोधन आणि लेखन. तर हे मुख्य उद्दिष्ट आहे. पुढे आपल्याला सांगितलेलं आहे की विज्ञानाचा अभ्यास कशा पद्धतीने केला जातो आणि इतिहासाचा अभ्यास कशा पद्धतीने केला जातो. त्या दोन विषयांची बाजू आपल्या समोर ठेवलेली आहे. 2 पॅराग्राफ दिलेले आहेत तुम्हाला, 2 उतारे आहेत. एका उतार्यामध्ये विज्ञानाचा अभ्यास कसा केला जातो याविषयी माहिती आहे, दुसऱ्यामध्ये इतिहासाचा. तर आपण पहिल्यांदा बघू विज्ञानाचा कसा केला जातो. आता विज्ञान हा विषय आपल्याला इतिहासासारखाच लहानपणापासून आहे. आता 10वी मध्ये तर तुम्हाला चक्क विज्ञानाचे 2 भाग आहेत, विज्ञानाचा भाग 1 आणि विज्ञान भाग 2. ठीक आहे. तर ह्या विज्ञान भाग 1 मध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त प्रयोग बघायला मिळतील, कारण ते भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र यांचा जास्त त्या भाग 1 मध्ये अंतर्भाव आहे आणि भाग 2 मध्ये जीवशास्त्राचा अंतर्भाव जास्त आहे. भाग 2 मध्ये वैज्ञानिक प्रयोगच नाहीत असं नाही, आहेत, पण 10वीच्या लेवलला तुम्हाला थोडे त्या मानाने प्रमाण कमी आहे.
आता विज्ञान भाग 1 वर आधारित जे प्रयोग असतात ते तुम्हाला काही प्रयोगशाळांमध्ये सुद्धा करून दाखवतात. तुमची विज्ञानाची प्रयोगशाळा असते, त्या प्रयोगशाळेमध्ये देखील तुम्हाला ते करून दाखवतात. आणि ते बघितल्यावर तुम्हाला लक्षात येईल, की आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये जो सिद्धांत मांडलेला आहे, त्यावेळेस कुठल्या 18व्या 19व्या शतकामध्ये एका वैज्ञानिकाने मांडलेला सिद्धांत चक्क तुम्ही तुमच्या डोळ्याने बघू शकता, की कशा पद्धतीनं तो सिद्धांत खरोखर आपल्या डोळ्यासमोर आपण बघतो, की हा घ्या याचा पुरावा. हे तुमच्या पाठ्यपुस्तकात लिहिले हा घ्या याचा पुरावा. अशा पद्धतीने तुम्ही तो वैज्ञानिक प्रयोग जो आहे तो बघता तुमच्या डोळ्यासमोर. कधी-कधी आश्चर्य पण वाटतं, की हे लिहिलंय आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आणि आपण ते डोळ्यांनी आपल्या आपल्या प्रयोगशाळेमध्ये, आपल्या शाळेमध्ये आपण बघतो. आणि दुसरा एक भाग झाला विज्ञानाचा अभ्यास करण्याचा, ते म्हणजे निरीक्षण करून. काही गोष्टींचं निरीक्षण करावं लागतं. त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं, की बाबा हे असं लिहिलंय आणि हे आहे बाबा असं तर आहे. मला निरीक्षण केल्याअंती मला हे त्याच्यामध्ये दिसतंय. त्यामुळे असं म्हणतात, की विज्ञानाची अभ्यास करण्याची 2 पद्धती आहे किंवा विज्ञानामध्ये या ज्ञानशाखामध्ये उपलब्ध ज्ञानाची सत्यता पडताळून पाहण्याच्या 2 पद्धती आहेत. पहिली पद्धत कुठली? पहिली पद्धत आहे तुमची प्रायोगिक पद्धती. जसं मी तुम्हाला सांगितलं, की जे सिद्धांत तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेले आहेत, ते सिद्धांत खरे आहेत का नाही, हे तुम्ही प्रयोग करून तुमच्या प्रयोगशाळेमध्ये बघू शकता. आणि दुसरी पद्धत आहे ती म्हणजे निरीक्षण पद्धती. काही गोष्टींचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला लक्षात येतं, की अशा पद्धतीचं आपल्या जे पाठ्यपुस्तकामध्ये दिलेलं आहे, ते खरं आहे आणि अशा पद्धतीने आपण विज्ञानाच्या अनुषंगाने असलेल्या ज्ञानाची सत्यता पडताळून पाहू शकतो. आता दुसरा भाग आहे इतिहासाचा. आता इतिहासाच्या घटनांची सत्यता आपण कशा पद्धतीने पडताळून बघू शकतो. बरोबर आहे. आता तुम्ही म्हणाल, इतिहास म्हणजे बाबा त्या घटना सगळ्या घडून गेलेल्या असतात. कधीच्या काळी त्या घडलेल्या, कुठल्या जमान्यामध्ये घडून गेलेल्या. माझ्या आई-वडिलांनी देखील पाहिलं नाही आणि मी कसं सांगू, की ते बरोबर आहे की नाही? तर इतिहासामध्ये जे इतिहास लेखन केलं जातं, जो इतिहास तुमच्या समोर मांडला जातो, तो इतिहास काही संदर्भांच्या आधारे मांडला जातो. काही पत्रव्यवहारांच्या आधारे मांडला जातो. काही शिलालेख, काही गुहांमध्ये असलेली शिल्प यांच्या आधारे किंवा या सगळ्यांचा चिकित्सकपणे अभ्यास करून तुमच्या समोर मांडला जातो. आता तुम्ही म्हणाल पत्रव्यवहार मी म्हटलो, की पत्रामध्ये लिहिलेली भाषा, आता ती भाषा आणि आजची भाषा यामध्ये फरक आहे. अगदी लिहिण्याच्या पद्धतीमध्ये देखील फरक आहे. त्यामुळे हे आत्ताच्या माणसाला कसं कळेल किंवा त्याच्यावर काय लिहिलंय काय नाही ते. त्यामुळे इतिहास संशोधनाला सहाय्यभूत करण्यासाठी किंवा सहाय्य करण्यासाठी काही ज्ञानशाखांची निर्मिती झाली. आता त्या ज्ञानशाखांमध्ये अशी तज्ञ व्यक्ती असतात, की ती त्यावेळेसची भाषा म्हणजे पूर्वी जी भाषा होती, ज्या पत्रव्यवहारांमध्ये वगैरे आपल्याला सापडते जुनी भाषा, त्याचे तज्ञ व्यक्ती त्याचा अभ्यास करतात. नक्की काय लिहिलंय ते समजून घेतात आणि मग ते आपल्या भाषेमध्ये, सध्याच्या प्रमाण भाषेमध्ये आपल्याला समजावून सांगतात. तेव्हा आपण म्हणू शकतो, की बाबा हे सत्य आहे. हे जे आपल्यासमोर मांडले ते सत्य आहे. अगदी कागद जो पत्रासाठी जो कागद वापरला जातो, त्याचं तो नक्की कितव्या शतकातला आहे, हे काढण्यासाठी सुद्धा काही वैज्ञानिक प्रयोग आहेत. काही वैज्ञानिक प्रयोग केल्यानंतर आपण हे आपल्याला कळू शकतं, की हा कागद नक्की कितव्या शतकातला आहे. लिखाणाची पद्धत, अगदी अक्षराचं वळण देखील पूर्वी वेगळं होतं. त्याचा अभ्यास करणारी देखील एक ज्ञानशाखा आहे, त्याचं नाव आहे अक्षरवटिका शास्त्र. जे अक्षराची वळण किंवा लिहिण्याची जी स्टाईल असते, त्यावर ते अभ्यास करतात. अजून एक आहे नाणकशास्त्र. तर नाणकशास्त्र म्हणजे काय? नाणकशास्त्र म्हणजे नाण्यांचा अभ्यास करणारं शास्त्र. आता तुम्ही मला विचाराल, की नाण्याने आपल्याला काय कळणार? तर नाणं या एका नाण्याने आपल्याला
त्यावेळेसची किंवा त्या काळातली जी अर्थव्यवस्था आहे ती नक्की कशी होती याचा आपल्याला काही प्रमाणात अंदाज लागू शकतो. कशाने लागू शकतो तुम्ही म्हणाल? आता ते नाणं कशाने बनवलं आहे त्याच्यावरून आपल्याला एक अंदाज लागतो. ते सोन्याने बनवलंय, ते तांब्याने बनवलंय, लोखंडाचं आहे किंवा अन्य कशाचं चांदीचं आहे. या गोष्टींवरून आपल्याला हे आपण एक अंदाज बांधू शकतो, की त्यावेळेसची नक्की आर्थिक परिस्थिती कशी होती. त्या राजाची किंवा त्या राज्याची आर्थिक परिस्थिती नेमकी कशी होती, त्या नाण्याच्या धातूवरून आपण एक अंदाज बांधू शकतो. त्या नाण्यावर काहीतरी लिहिलेलं असतं. राजमुद्रा असते किंवा काही का होईना लिहिलेलं असतं. त्यावरून एक आपण अंदाज बांधू शकतो, की नक्की कुठल्या काळातला आहे, राजा कोणत्या राजाचा आहे किंवा त्याच्यावर लिहिण्याचं जे वळण आहे, जसं मी म्हटलं किंवा ती भाषा, त्याच्यावरून आपण ठरवू शकतो, की बाबा हे नक्की कधीचं आहे. हा एक भाग झाला. अजून म्हणजे आता पत्राचं मी जसं म्हटलं, की कागदाचं आयुष्य काढू शकतो. भाषा वेगळी होती. अक्षराचं वळण वेगळं होतं. त्याचबरोबर त्या पत्रांवर आपल्याला वेगवेगळे काय सापडतात शिक्के असतात. ठीक आहे. शिक्के कशाचे? राजांचे शिक्के असतात. राजमुद्रा असते. त्या राजमुद्रांवरून हे नक्की कुठल्या राज्याचं पत्र आहे, हे आपण ठरवू शकतो आणि मग त्यावरून आपल्याला कळू शकतं, की हे बाबा ह्या शतकातलं 16व्या शतकातलं 17व्या शतकातलं हे पत्र आहे, की यांनी याला पाठवलं. आणि त्यावरून देखील आपण जे साधन आपल्या समोर आलंय, ते अस्सल आहे की नाही हे ठरवू शकतो. ठीक आहे. तर अजून एक गोष्ट म्हणजे आता मी तुम्हाला अक्षरवटिका शास्त्राबद्दल सांगितलं की अक्षराच्या वळणांचा अभ्यास करतं. कागदाची निर्मितीचा काळ, कागदाचा प्रकार, अधिकारदर्शक मुद्रा यांसारख्या विविध गोष्टींचे जाणकार संबंधित दस्तऐवज अस्सल आहे की नाही हे ठरवण्यास मदत करतात. त्यानंतर इतिहास तज्ञ ऐतिहासिक संदर्भांच्या तौलनिक विश्लेषणाच्या आधारे दस्तऐवजातील माहितीच्या विश्वासार्हतेची पडताळणी करू शकतात. तर काही इतिहास तज्ञ ऐतिहासिक संदर्भांचं तौलनिक विश्लेषण करतात म्हणजे तुलना करतात. ऐतिहासिक विश्लेषण करून काही जे ऐतिहासिक संदर्भ सापडले असतात त्याचं तौलनिक विश्लेषण करतात आणि मग त्या दस्तऐवजाच्या मध्ये जी माहिती आहे त्याची विश्वासार्हता ते पडताळून बघतात. त्यानंतर आता एक टेबल तुम्हाला तुमच्या त्याच्यामध्ये दिलेला आहे. इतिहासाची मांडणी कशी केली जाते, कुठल्या मुद्द्यांच्या आधारे ती केली जाते, हे आता आपण इथे बघतो. तर त्यामध्ये काही मुद्दे दिलेले आहेत. इतिहासाची मांडणी नेमकी कशी केली जाते. पहिला आहे उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संदर्भ तपासणे. आता जी ऐतिहासिक माहिती आपल्या समोर आहे ती कुठल्या संदर्भाने घेतलेली आहे, कुठून ती माहिती आपल्याला मिळाली, तो संदर्भ नक्की कुठला होता, त्या संदर्भांचं सगळा व्यवस्थित माहिती काढली जाते. तो संदर्भ बाबा नक्की विश्वासार्ह संदर्भ होता का, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती काढली जाते. त्यानंतर ऐतिहासिक माहितीचे संकलन केलं जातं. ऐतिहासिक बदलांना कारणीभूत असणाऱ्या प्रक्रियांचं स्वरूप अधोरेखित केलं जातं आणि त्यांचं तौलनिक विश्लेषण देखील केलं जातं. जसं मी आपण मागेच बघितलं मागच्या ओळीमध्ये की काही ऐतिहासिक दस्तऐवज आहे त्यामधली जी माहिती आहे त्याचं तौलनिक विश्लेषण इतिहासकार करतात. कारण ती माहिती आपल्या समोर मांडायची असते, इतिहास मांडायचा असतो आणि म्हणून हे तुलनात्मक विश्लेषण करणं अतिशय गरजेचं आहे. त्यानंतर विशिष्ट ऐतिहासिक घटनांच्या उपलब्ध माहितीचे स्थलकालात्मक संदर्भ तसेच ऐतिहासिक अभ्यास पद्धतीच्या विविध संकल्पनात्मक चौकटींचे आकलन करून घेणे. आता काय केले यांनी की विशिष्ट ऐतिहासिक घटनांच्या उपलब्ध माहितीचे स्थलकालात्मक संदर्भ. आता स्थलकालात्मक संदर्भ म्हणजे काय? आता स्थलकालात्मक संदर्भ म्हणजे काय? ही नक्की घटना कुठे घडली, कधी घडली, या गोष्टींचे देखील जे संदर्भ असतात ते तपासणं गरजेचं असतं आणि ते इथे तपासले जातात. या मुद्द्याच्या द्वारे ते तपासले जातात. आणि ऐतिहासिक अभ्यास पद्धतीच्या विविध संकल्पनात्मक चौकटींचे आकलन करून घेतलं जातं.
त्यानंतरचा मुद्दा आहे ऐतिहासिक संदर्भाशी निगडीत योग्य प्रश्नांची मांडणी केली जाते. आता काही ऐतिहासिक संदर्भ जे आपल्याला सापडतात की बाबा ह्या संदर्भावरून ही घटना मी मांडलेली आहे, तर ही घटना मी तुम्हाला सांगतो. तर त्या ऐतिहासिक संदर्भाशी निगडीत काही प्रश्न बनवले जातात आणि त्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला त्या संदर्भाच्या माध्यमातून मिळतंय की नाही हे बघितलं. आता हा जो एक मुद्दा मी आता सांगतोय त्याचा पुढे आपल्याला एका ठिकाणी रेफरन्स घ्यायचाच आहे. आधुनिक इतिहास लेखनाची प्रमुख वैशिष्ट्ये ह्या भागामध्ये, तेव्हा मी तुम्हाला अजून ह्याच्याविषयी सांगतो. पुढे आहे संभाव्य परिकल्पना मांडणे. जसं मी मगाशी सांगितलं की जेव्हा आपण इतिहासाचा अभ्यास करतो किंवा इतिहासाचं संशोधन करतो, ते करणं आणि विज्ञानाचा अभ्यास करणं किंवा संशोधन करणं यामध्ये फार फरक आहे. कारण विज्ञानामधले जे सिद्धांत आहेत ते आपण आजही इथे बसल्या बसल्या देखील सिद्ध करू शकतो. पण ऐतिहासिक घटना सिद्ध करणे थोडं किचकट म्हणूया आपण, थोडं किचकट काम. का? कारण ह्या घटना ज्या आहेत त्या घडून गेलेल्या असतात. त्या काळातले साक्षीदार किंवा पुरावे मिळणं, सहजासहजी मिळणं फार अवघड गोष्ट आहे. कारण आपणही ती घटना अनुभवलेली नसते, आपल्या आई वडिलांनी ती अनुभवलेली नसते. त्यामुळे आपण एक परिकल्पना मांडतो, आपल्याला हे पुरावे मिळाले, हे मला दस्तऐवज मिळालेले आहे, हे मला पत्र मिळाले, हे मला नाणं मिळाले. जसं मी तुम्हाला म्हटलं की नाण्यावरून देखील आपण काय काय अभ्यास करू शकतो. यावरून आपण एक परिकल्पना मांडतो. तंतोतंत 100% ती गोष्ट खरी असेल असं नाही. आपण काय करतो, एक परिकल्पना मांडतो. का? कारण ते घडून गेलेलं आहे, त्या काळामध्ये आपण नव्हतो. पुढे आहे इतिहासाचे साधनांचे चिकित्सापूर्वक संशोधन करणे. आता इतिहासाची जी साधनं उपलब्ध जी आहेत त्याच्यावर पण संशोधन केलं जातं की नक्की ती साधनं योग्य आहेत का. इथे जेव्हा आपल्याला इतिहासाची मांडणी करायची असते, एक सगळ्यांसमोर आपल्याला इतिहास मांडायचा असतो, त्यावेळी ह्या सगळ्या गोष्टींचा अगदी संदर्भ साधनं जी वापरतो आपण, त्याच्या आधारे आपण हा इतिहास लिहितोय, ती नक्की अस्सल आहेत का नाही हे पाहणं अत्यंत महत्वाचं असतं. कारण आपण अख्ख्या जगासमोर तो इतिहास मांडतो, बरोबर. त्यामुळे इतिहासाच्या साधनांचं किंवा जे संदर्भ आपल्याला त्याचं संशोधन, चिकित्सापूर्वक संशोधन, त्याची पडताळणी करणं हे अगदी महत्वाचं आहे. आता या सगळ्या गोष्टी करण्याकरिता इतिहासाचा अभ्यास किंवा एखादा इतिहास आपल्या समोर मांडायचा हे कोणा एकट्या दुसऱ्याचं काम नाही. त्यासाठी इतिहासामध्ये संशोधन करण्यासाठी काही ज्ञानशाखा देखील विकसित झाल्या. त्या वेगवेगळ्या पैलूंचा अभ्यास करतात आणि मग हे सगळं एकत्र येऊन त्या सर्व शाखा एकत्र मिळून जो इतिहास जो तयार होतो तो आपल्या समोर मांडतो. आता या नक्की शाखा कुठल्या आणि त्या कशा पद्धतीने मदत करतात हे आपण बघू. अभिलेखागार हा पहिला विभाग आपण बघतोय. अभिलेखागार म्हणजे जुने जे दस्तऐवज आपल्याला सापडायचे, पत्र होते किंवा जे काही आपल्याला सापडतो, पत्र व्यवहार सापडतो कधी कधी आपल्याला, किंवा काही गोष्टींचे कागदपत्र महत्वाचे आपल्याला सापडतात. या सगळ्यांवर अभ्यास करणारा विभाग म्हणजे हा अभिलेखागार विभाग आहे. हस्तलिखितांचा अभ्यास, काही हस्तलिखित आपल्याला सापडतात की अशा पद्धतीने काही अगदी अक्षरांपासून सगळं सगळं हस्तलिखितांचा अभ्यास एक प्रकारे. पूर्वी मोडी भाषा वापरली जायची, त्या गोष्टी सगळी ही हस्तलिखित होती. ह्या सगळ्यांचा एक अभ्यास केला जातो हस्तलिखितांमध्ये. अभिलेखागारामध्ये या सगळ्या गोष्टी सगळं व्यवस्थित हे ठेवल्या जातात, जेणेकरून त्याचा आपण एक अभ्यास करू शकतो. आणि हस्तलिखितांचा देखील आपल्याला काय करायचा असतो, अभ्यास करायचा. पुराभिलेख विभाग एक महत्वाचा आहे या दृष्टीने. पुराभिलेख विभाग जो आहे तो जे गुहा आहेत त्या गुहांच्या कधी कधी कोरलेले आपल्याला काही संदेश सापडतात. या गोष्टींचा एक अभ्यास पुराभिलेख विभाग करतो. त्यानंतर अक्षरवटिका असतं, जे तुम्ही मगाशी तुम्हाला सांगितलं की अक्षराचं वळण देखील फार महत्वाचं असतं आणि ह्या अक्षरांच्या वळणांचा अभ्यास करणारी ज्ञानशाखा
म्हणजेच कुठली अक्षरवटिका शास्त्र आहे. त्यानंतर आहे भाषा रचनाशास्त्र. भाषा रचनाशास्त्र ही भाषेच्या रचनेची अभ्यास करते. भाषेची रचना ही काळानुसार बदलत जाते. आत्ताची जी मराठी आहे तीच मराठी पूर्वी छत्रपतींच्या काळामध्ये बोलली जात नव्हती. त्याच्या आधी तिचं स्वरूप थोडं वेगळं होतं. आता ते बदलत बदलत आपण आता ज्या स्टेजवर आहोत त्या स्टेजपर्यंत ही भाषा आलेली आहे. त्यानंतर नाणकशास्त्र. नाणकशास्त्राविषयी देखील मी मगाशीच बोललो की नाण्यांचा केलेला अभ्यास तो नक्की कसा काय ते मी मगाशी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि त्या नाण्यांच्या अभ्यासावरून आपण काय काय ठरवू शकतो हे देखील मी तुम्हाला मगाशी सांगितलं. त्यानंतर आहे वंशावळींचा अभ्यास. वंशावळीचा अभ्यास म्हणजे काय? आपले पूर्वज नक्की कोण होते किंवा एखाद्या आपण एक इतिहासातलं एक पात्र आहे. त्या पात्राच्या घराण्याची आपण वंशावळ काढतो. म्हणजे काय? त्या आता एक पात्र आहे सपोज, त्या पात्राचे आई वडील, आई वडिलांनंतर मग त्याचे आजी आजोबा, त्याचे पणजोबा, खापर पणजोबा आणि असं करत करत घराण्याची मुख्य व्यक्तीपासून ते आतापर्यंत ही उतरंड जी रचली जाते घराण्याच्या मुख्य व्यक्तीपासून ते आतापर्यंत ज्याचा आपल्याला अभ्यास करायचा ती काय झाली आपली वंशावळ. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास जेव्हा होतो, जेव्हा या सर्व ज्ञानशाखा एकत्र येऊन काम करतात तेव्हा इतिहास संशोधन हे महत्वाचं कार्य पूर्ण. या सर्व ज्ञानशाखांची त्याला गरज लागते, सर्व ज्ञानशाखांची मदत लागते, तेव्हा जाऊन इतिहास संशोधन पूर्ण. कारण या सर्व ज्या ज्ञानशाखा आहेत त्या ज्ञानशाखा मुख्यतः ऐतिहासिक पुरावे जे आपल्याला मिळतात ते तपासण्याचंच काम करतात किंवा त्या आधारे काही माहिती आपल्याला मिळते का हे माहिती मिळवण्याचंच काम महत्वपूर्ण करतात आणि पुढे मग जाऊन इतिहासाची मांडणी होते. आता इतिहासाची मांडणीच आपण जर या सर्व पुराव्यांच्या आधारे करत असू तर या हे पुरावे किती अस्सल आहेत, हे पुरावे योग्य आहेत की नाही हे पाहणं तर महत्वाचंच असतं. आणि हे महत्वपूर्ण काम या सर्व ज्ञानशाखा करत असतात. माहिती मिळवण्याचं असो किंवा हे पुरावे तपासण्याचं काम असो, हे फार महत्वपूर्ण अशा पद्धतीचं काम या सर्व ज्ञानशाखा करतात. म्हणून असं दिलंय इतिहास संशोधनास सहाय्यभूत करणाऱ्या किंवा सहाय्यभूत ठरणाऱ्या या ज्ञानशाखा. ठीक आहे. आता पुढच्या मुद्द्याकडे आपण वळणार आहोत. आता आपण बघितलं की इतिहास लेखन हे नेमकं कशाच्या आधारे केलं जातं. कशाच्या आधारे केलं जातं? काही साधनं असतात, काही संदर्भ असतात, त्यांच्या आधारे हे इतिहास लेखन केलं जातं. आता हे संदर्भ आणि साधन जे आहेत ती नक्की अस्सल आहेत की नाही, बोगस नाहीत ना, किंवा त्या ज्ञानांच्या आधारे आपण काहीतरी माहिती गोळा करत असतो आणि त्या माहितीच्या आधारे ही जी माहिती मिळते ती माहिती कितपत योग्य आहे ते देखील इथे पाहिलं जातं. आणि ह्या ज्ञानशाखा ज्या आहेत ते महत्वपूर्ण काम करतात की हे सर्व गोष्टी मी ज्या ज्ञानशाखा तुम्हाला मगाशी सांगितल्या या ज्ञानशाखा या सगळ्या गोष्टींचा नक्की ते अस्सल आहे की नाही किंवा जे आपलं जे पाहिजे इतिहास संशोधनाने जे गरजेचं आहे ते आपल्याला पुरवण्याचं काम करतात. आता पुढच्या मुद्द्याकडे आपण वळणार आहोत ते म्हणजे इतिहास लेखनाची परंपरा. पुढच्या मुद्द्याकडे म्हणण्यापेक्षा आपल्या ह्या पाठाच्या हा पहिला मुद्दा. आपण आतापर्यंत इतिहास लेखनाचं सगळं काय पाहिलेलं आहे तर एक बेसिक माहिती मी तुमच्या समोर मांडली. आता इतिहास लेखनाची नक्की परंपरा काय या सगळ्या गोष्टी ह्या पहिल्या मुद्द्यापासून आता आपण सुरुवात करूया. इतिहास लेखनाची परंपरा हा जो मुद्दा आहे तो सुरू करण्यापूर्वी इतिहास लेखनाची व्याख्या तुम्हाला तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये दिली आहे. ती व्याख्या काय? इतिहासात उपलब्ध असलेल्या पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची क्रमशः मांडणी करून करणे या लेखन पद्धतीला इतिहास लेखन असे म्हणतात. आणि अशा पद्धतीने चिकित्सापूर्वक लेखन करणाऱ्या संशोधकाला इतिहासकार असे म्हणतात. काय व्याख्या आहे तुमची इतिहास लेखनाची? इतिहासात उपलब्ध असलेल्या पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळात
घडून गेलेल्या घटनांची क्रमशः मांडणी करणे या लेखन पद्धतीला इतिहास लेखन असे म्हणतात. अशा प्रकारे चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला इतिहासकार असे म्हणतात. ठीक आहे, ही व्याख्या नक्की काय आपण समजून घेऊया. ही व्याख्या पाठ करण्याची तर मुळीच गरज नाहीये, अतिशय सोपी आहे. काय पहिला पॉइंट काय मांडलाय आपण इथे, इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून. जसं मी मगाशीच आपण बोललो की संदर्भांचं साधनांचं आपण काय करतो, चिकित्सापूर्वक संशोधन करतो. आता त्याचं साधन किंवा आपण म्हणतो की संदर्भ, ते म्हणजे एक प्रकारे काय झाले रे, पुरावेच झाले. ठीक आहे, इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून, त्याचं संशोधन करणं तर महत्वाचं. संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची क्रमशः मांडणी करणे. काय, भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची क्रमशः मांडणी करणे या लेखन पद्धतीला इतिहास लेखन असे म्हणतात. कळले? आपण एकदम सुरुवातीला आपल्या ह्याच्यामध्ये की उद्दिष्ट काय आहे इतिहास लेखनाचं, इतिहास संशोधनाचं बघितलं. काय, तत्काळात घडून गेलेल्या घटनांची क्रमशः संगती लावून त्याचे आकलन करून घेणे या उद्दिष्टाने इतिहास लेखन आणि इतिहास संशोधन केलं जातं असं त्याच्यामध्ये दिलं होतं. आता इथे काय, इतिहासात उपलब्ध असलेल्या पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करणे आणि इतिहासात घडून गेलेल्या किंवा भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची क्रमशः मांडणी करणे या लेखन पद्धतीला आपण काय म्हणतो, इतिहास लेखन म्हणतो. आणि अशा चिकित्सापूर्वक लेखन करणाऱ्या लेखकाला आपण काय म्हणतो, इतिहासकार असं म्हणतो. काय म्हणतो आपण, इतिहासकार असं म्हणतो. ठीक आहे, तर आता इतिहास लेखनाची व्याख्या तर आपल्याला समजली नक्की काय काय इतिहास लेखनाची व्याख्या. इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करणे, भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची क्रमशः मांडणी करणे या लेखन पद्धतीला काय म्हणतो आपण, इतिहास लेखन असं म्हणतो. आणि अशा पद्धतीने चिकित्सापूर्वक लेखन करणाऱ्या व्यक्तीला आपण इतिहासकार असं म्हणतो. काय म्हणतो, इतिहासकार असं म्हणतो. अतिशय सोपी अशा पद्धतीने इतिहास लेखनाची ही व्याख्या. आता ही व्याख्या समजून घेतल्यानंतर आपण आता इतिहास लेखनाचं नक्की काय बाबा, कशा पद्धतीने पूर्वी कधीपासून इतिहास लेखन केलं जातं, अगदी सुरुवातीपासूनच इतिहास लिहिण्याची परंपरा आहे का, या सगळ्या गोष्टींकडे आपण आता लक्ष घालू. सर्वप्रथम तर मी सांगतो की इतिहास लेखनाची परंपरा ही म्हणजे पहिल्यापासूनच, म्हणजे जेव्हा मानवजातीची सुरुवात झाली तेव्हापासून इतिहास लेखनाची परंपरा नाही. इतिहास लिखित स्वरूपामध्ये लिहिण्याची परंपरा फार जुनी नाही. आता इतिहास लिखित स्वरूपात नव्हता तोपर्यंत माणसाला पूर्वी काय घडलं हे माहितीच नव्हतं का, किंवा माणसाला आपल्या पूर्वी काय घडलं आहे हे जाणून घेण्याची जिज्ञासाच नव्हती का, तर नाही, असं नाही होती. एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत इतिहास पोहोचवण्याचं त्यावेळेसचं माध्यम वेगळं होतं आणि आज इतिहास एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं साधन वेगळं आहे. त्यावेळेस इतिहास लिखित स्वरूपात नव्हता, पण ज्या लोककला होत्या त्यांच्या माध्यमातून इतिहास एका पिढीपासून ते दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचवला. आता कसा लोककला म्हणजे काय, कथाकथन, गाणी होती, पोवाडे होते, जागरण, भारुड, जे आपल्याकडे जे प्रकार आहेत ते सुद्धा ह्याच्यामध्ये येऊ शकतात. इथे काय दिलंय, पोवाडे दिलेलं आहे, कथाकथनाचे कार्यक्रम व्हायचे, गाणी होती वेगवेगळी. या सगळ्यांच्या माध्यमातून एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत इतिहास पोहोचवला जायचा. आपण म्हणतो ते आयक्यू आयक्यू, काही गोष्टी आयक्यू असतात, फक्त लिहिलेल्या कुठेच नसतात. आजी तुमच्या मम्मीला सांगते किंवा आईला सांगते तुमच्या, आणि तुमची आई ती तुम्हाला सांगते, आणि मग तुम्ही जाऊन ते पुढे 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 असं करत ते हे सगळं एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत जात असतं.
त्याच पद्धतीनं पूर्वी इतिहास एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची ही माध्यम होती. काय? गाणं, कथाकथन, पोवाडे, हे सगळ्या गोष्टी. आता अफजल खानाच्या वधाचा एक पोवाडा आहे, बरोबर आहे. आता त्या पोवाड्याचा आधार घेऊन तो प्रसंग आज शिवचरित्रामध्ये लिहिला गेला. एक साधन झालं नंतर. आज या आधुनिक इतिहास लेखनाची जी पद्धत आली, या इतिहास लेखनाच्या पद्धतीमध्ये पूर्वी जे एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत इतिहास पोहोचवण्याचं जे माध्यम म्हणून ज्याचा वापर केला जायचा, त्याचा आज आधुनिक इतिहास लेखनामध्ये त्याचा काय म्हणून वापर केला जातो? तर त्याचं साधन म्हणून वापर केला जातो. पूर्वीच्या माध्यमाचा आज साधन म्हणून वापर केला जातो. पोवाडे असतील, गाणी असतील, यांच्या माध्यमातून किंवा ते नक्की काय, ती गाणी नीट समजून घेतली जातात. त्यावरून तो नक्की काय प्रसंग आहे, तो समजून घेऊन मग तो लिहिला जातो. म्हणजे त्यावेळेसच्या माध्यमाचं आजच्या या आधुनिक इतिहास लेखनामध्ये आपण माध्यम म्हणून वापर साधन म्हणून वापर चालू केला. बरोबर आहे. हे तुम्हाला या एका मोठ्या पॅराग्राफ मध्ये ते ह्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित समजून सांगितलेल्या आहेत. त्याचा मी थोडक्यात सार तुम्हाला ते सांगतो. त्यानंतर तुमच्या इथे एक नारंगी चौकोन दिला, असे रंगीबेरंगी चौकोन बघायची सवय तर आपल्याला कधीच नसते. पण ह्या चौकोनामध्ये जर तुम्ही व्यवस्थित वाचलं तर तुम्हाला एक महत्वपूर्ण माहिती मिळेल. तर तुम्हाला एक चित्र पण दिसतंय. त्यामध्ये सर्वात प्राचीन शिलालेख आहे असं म्हणतात. फ्रान्स येथील लुव्र या संग्रहालयातील सर्वाधिक प्राचीन शिलालेख आहे असं म्हणतंय. आणि त्या शिलालेखामध्ये काय दिले ते वगैरे त्यात दिलेलं आहे. पण त्याच्या खाली एक महत्वपूर्ण माहिती आहे. ती काय? तर 4,500 वर्षापूर्वी मेसोपोटेमिया मधील सुमेर संस्कृतीमध्ये एक शिलालेख सापडला होता. आणि आजपर्यंतच्या अभ्यासानुसार तरी तो शिलालेख म्हणजे लिखित इतिहासाचा पहिला पुरावा. 4,500 वर्षांपूर्वी मेसोपोटेमिया या देशातील किंवा या मेसोपोटेमिया देशातील सुमेर संस्कृतीमध्ये किंवा सुमेर साम्राज्यामध्ये पहिल्यांदा हा शिलालेख सापडला होता. आणि तो इतिहास लिखित स्वरूपामध्ये इतिहासाचं पहिलं पुरावा किंवा पहिलं उदाहरण आहे असं आजपर्यंतच्या अभ्यासावरून तरी लक्षात येतं. त्यानंतर आपण आता बोलूया आधुनिक इतिहास लेखनाकडे. आधुनिक इतिहास लेखन कशा पद्धतीने केलं जातं या याच्याकडे आपण आता वळणार. आता तुम्हाला प्रश्न विचारला जातो, आधुनिक इतिहास लेखनाची 4 प्रमुख वैशिष्ट्ये सांगा. आता ह्या प्रश्नाचं उत्तर आपण आता इथे बघणार आहोत. नक्की काय वैशिष्ट्य होती? 4 मुद्दे आहेत. पहिला मुद्दा आपण बघूया. ही पद्धत शास्त्रशुद्ध आहे. तिची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करून होते किंवा मांडणी करण्यापासून होते. तर आधुनिक इतिहास लेखनाची सुरुवात नक्की कशी होते? योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते. ठीक आहे. आता दुसरा मुद्दा. दुसऱ्या मुद्द्यामध्ये काय दिले? ज्या प्रश्नांची मांडणी करतो ते प्रश्न नक्की कसे आहेत, कशा स्वरूपाचे आहेत हे दुसऱ्या मुद्द्यामध्ये तुम्हाला सांगितले. हे प्रश्न मानव केंद्रित आहेत. म्हणजेच भूतकाळातील विविध मानवी समाजाच्या सदस्यांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृतींसंबंधात हे प्रश्न असतात. मानव समाजातील विविध सदस्यांनी विशिष्ट कालावधीमध्ये केलेल्या कृतींसंदर्भात हे प्रश्न असतात. आणि सर्वात महत्वाचं, इतिहासात त्या कृतींचा संबंध दैवी घटना किंवा देवदेवतांच्या कथा कहाण्यांशी जोडला जात नाही. ठीक आहे. हे सगळ्यात महत्वाचं. तर काय पहिला मुद्दा काय होता? पहिल्या मुद्द्यामध्ये काय सांगितलं की आधुनिक इतिहास लेखनाची सुरुवात ही प्रश्न मांडण्यापासून होते किंवा प्रश्नांची मांडणी करण्यापासून, योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते. दुसऱ्या मुद्द्यामध्ये त्यांनी तुम्हाला सांगितले ते प्रश्न नक्की कशावरचे असतात, ते कसे असतात, कशा स्वरूपाचे असतात याची माहिती तुम्हाला दुसऱ्या मुद्द्यामध्ये दिलेली आहे. ती कशी असतात? मानव केंद्रित असतात. मानव केंद्रित म्हणजे काय? मानव समाजाच्या
विविध सदस्यांनी विशिष्ट कालावधी मध्ये केलेल्या कृतींसंदर्भात असतात. आता या कृती देवतांशी संबंधित किंवा दैवी घटनांशी संबंधित किंवा देवदेवतांच्या कथा कहाण्यांशी संबंधित किंवा त्यांच्याशी जोडण्याचा किंवा त्यांचे संबंध लावण्याचा बिलकुल प्रयत्न इतिहासामध्ये केला जात नाही. आता आपण बघतोय तिसरा मुद्दा. तिसऱ्या मुद्द्यामध्ये काय दिले, जे प्रश्न आपण मांडतो किंवा ज्या प्रश्नांना इतिहासातील उत्तरांना ज्या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना विश्वासार्ह पुरावा असतो. ठीक आहे. आता जे प्रश्न आपण मांडतो, आपण काय बघितलं, या इतिहास लेखनाची सुरुवातच आपण प्रश्न मांडण्यापासून करतो. तिसऱ्या मुद्द्यामध्ये असं त्यांनी सांगितलंय की या प्रश्नांची या इतिहासातील उत्तरांना, या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना असं का म्हटलंय, कारण इतिहासच आपल्याला त्याचं उत्तर देणार आहे. इतिहासावर आपण प्रश्न विचारले आणि इतिहासच आपल्याला त्याचं उत्तर देणार. कसं देणार आहे? संदर्भ, साधन ह्याच्या आधारेच आपल्याला इतिहास उत्तर देणार आहे. ठीक आहे. तर या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असतो. आता ही जी उत्तर आपल्याला इतिहास देतो, ती उत्तर काही हवेत गोळ्या मारून मिळालेली नाही. अगदी व्यवस्थित शास्त्रशुद्ध पद्धतीने संशोधन केलं जातं. सगळे संदर्भ, पुरावे, साधनं सगळ्यांवर संशोधन केलं जातं आणि मगच ती माहिती किंवा त्या प्रश्नांची उत्तरं तुमच्या समोर दिली जातात किंवा तुम्हाला इतिहासकाराला दिली जातात. म्हणून त्यांनी काय सांगितले, या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असतो आणि त्यामुळे इतिहासाची मांडणी तर्कसुसंगत वाटते. इतिहासाची मांडणी तर्कसुसंगत का वाटते? कारण त्याला त्या प्रश्नांच्या उत्तरांना काय आहे, विश्वासार्ह पुराव्यांचा आधार आहे. जसं मी तुम्हाला एकदम सुरुवातीला सांगितलं की इतिहासामध्ये दिलेल्या घटना आपण साधन असतात, वेगवेगळे सोर्सेस आहेत, त्याच्या माध्यमातून आपण इतिहास लेखन करतो. पण त्यावेळेस घडलेली घटना आणि आपण लिहिलेली घटना ही तंतोतंत सारखी असेल 100% असं शक्य नाही. कारण आपण त्यावेळेस तिथे प्रत्यक्ष उपस्थित नव्हतो. मिळालेल्या माहितीनुसार किंवा मिळालेल्या पुराव्यांनुसार आपण एक परिकल्पना मांडतो की बाबा असं असं झालं असेल. म्हणून इथे इतिहासाची मांडणी तर्कसुसंगत वाटते. का वाटते? कारण विश्वासार्ह पुरावे असतात. कळतंय? ठीक. आता वळूया चौथ्या मुद्द्याकडे, चौथ्या वैशिष्ट्याकडे आता आपण वळ. मानव जातीने भूतकाळात केलेल्या कृतींच्या आधारे मानव जातीच्या वाटचालीचा वेध इतिहासात घेतला जातो. मानव जातीने भूतकाळात केलेल्या कृतीच्या आधारे वाटचालीचा किंवा माणसाच्या वाटचालीचा, मानव जातीच्या वाटचालीचा वेध घेतला जातो. आता ह्याचं मी एक उदाहरण तुम्हाला देतो. आता आपण फोर व्हीलर मध्ये फिरतो, बस मध्ये फिरतो, आपण टू व्हीलर वर जातो, सायकलवर जातो. तर या सगळ्या गोष्टींचा शोध लागण्यापूर्वी सगळ्यात पहिल्यांदा शोध कशाचा लागला? चाकाचा लागला. बरोबर आहे. चाकाचा शोध लागल्यानंतर बैलगाडीचा शोध लागला. बैलगाडीनंतर सायकल, सायकल नंतर मग हळूहळू आपण प्रगती करत आज आपण ट्रक किंवा बस वगैरे यापर्यंत पोहोचलेला. बरोबर आहे. आपण जेव्हा मानव जातीने किंवा आपण भूतकाळापासून म्हणजे चाकाचा शोध लागल्यापासून ते आतापर्यंतचा जेव्हा आपण एक कृतींच्या आधारे आपण वाटचाली जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी बघतो, की चाक कुठं ते चाक आणि आज कुठे एवढे मोठे मोठे वाहन आज आपण बनवत आहोत. या सगळ्या कृतींवरून आपल्याला मानव जातीच्या वाटचालीचा एक वेध घेता येतो. काय घेता येतो? एक वेध घेता येतो. नक्की आपण कुठून कुठपर्यंत गेलो बाबा, आपली प्रगती कशी झाली, या गोष्टींचा एक वेध आपल्याला याच्या माध्यमातून काय करता येतो? एक वेध घेता येतो. ठीक आहे. आता ही 4 प्रमुख वैशिष्ट्ये आहेत आधुनिक इतिहास लेखनाची. कशा पद्धतीने आधुनिक इतिहास लेखन केलं जातं त्याची ही 4 वैशिष्ट्ये आहेत. पहिलं काय, ही पद्धत काय आहे? शास्त्रशुद्ध आहे आणि याची सुरुवात कशापासून होते? योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून काय होते? याची सुरुवात होते. दुसऱ्या मुद्द्यामध्ये तुम्हाला काय सांगितले? जे प्रश्न आपण मांडतोय ते प्रश्न कशाशी संबंधात आहेत किंवा त्याचं स्वरूप काय आहे?
कशाची आहेत तर ते मानव केंद्रित आहेत. मानव केंद्रित म्हणजे काय? मानव समाजाच्या विविध सदस्यांनी विशिष्ट कालावधीमध्ये केलेल्या कृतींसंदर्भात हे प्रश्न असतात. ठीक आहे, हा दुसरा मुद्दा आहे. तिसरा मुद्दा काय आहे आपला, की या प्रश्नांना इतिहासातील या प्रश्नाच्या इतिहासातील उत्तरांना विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असतो. आता इतिहासाला आपण प्रश्न करतोय आणि इतिहासच आपल्याला उत्तर देतोय. कशाच्या आधारे? संदर्भांच्या आधारे उत्तर देतो. तर हे संदर्भ विश्वासार्ह असतात आणि या प्रश्नांना जी उत्तर मिळतात म्हणून की या उत्तरांना या पुराव्यांचा एक विश्वासार्ह आधार असतो. त्या पुराव्यांच्या आधारेच आपल्याला उत्तर दिली जातात किंवा मिळतात. ठीक आहे, हा झाला आपला तिसरा मुद्दा. चौथा मुद्दा काय आहे? मानव जातीने भूतकाळात केलेल्या कृतींच्या आधारे मानव जातीच्या वाटचालीचा वेध इतिहासात घेतला जातो. ठीक आहे, मानव जातीच्या भूतकाळामध्ये केलेल्या कृतींवरून आपण एक वेध घेऊ शकतो बाबा, की तिथं कुठं होतो, त्यावेळेस आपण कुठं होतो आणि आज आपण कुठं आहोत. यावरून आपण एक आतापर्यंतच्या वाटचालीचा काय घेऊ शकतो, आपण एक वेध घेऊ. हे 4 प्रमुख मुद्दे आहेत आधुनिक इतिहास लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. आता हे जे 4 प्रमुख वैशिष्ट्य आपण बघितले, आता हे सर्वप्रथम आपल्याला कोणाच्या लेखनाच्या पाहण्यामध्ये येतात तर ग्रीक शास्त्र इतिहासकारांच्या लेखनामध्ये आपल्याला हे 4 मुद्दे आल्याचे आढळून येतात. ठीक आहे, यांची बीज ही आधुनिक इतिहास लेखनाची बीज जी आपण ज्याला म्हणू शकतो, ही बीज जे आहे ती आपल्याला प्राचीन ग्रीक इतिहासकारांच्या लेखनामध्ये दिसून येतात. ठीक आहे, तर इसवी सन 5व्या शतकामध्ये हिस्ट्री हा शब्द पहिल्यांदा वापरला गेला. हिस्ट्री म्हणजे इतिहासच, त्याला इंग्रजीमध्ये आपण काय म्हणतो, हिस्ट्री असं म्हणतो. इसवी सन 5व्या शतकामध्ये हेरोडोटस या इतिहासकाराने, या ग्रीक इतिहासकाराने आपल्या पुस्तकासाठी म्हणजे द हिस्ट्रीज नावाचा त्याचा ग्रंथ होता, या ग्रंथाच्या शीर्षकासाठी त्याने सगळ्यात पहिल्यांदा काय हिस्ट्री हा शब्द वापरला. आणि अशा पद्धतीने मग ही सगळी आपण हे आधुनिक इतिहास लेखन हे ग्रीक शास्त्रज्ञांचं एक देणं आहे आपल्या आजच्या या जगाला म्हणू शकतो की त्यावेळेस ही जी 4 प्रमुख वैशिष्ट्ये आपण बघितली, ही 4ही काय म्हणतो इतिहास लेखनाची जी परंपरेची बीज आहेत आपण म्हणूया, किंवा या इतिहास लेखनाची आधुनिक इतिहास लेखनाची जी बीज आहे ती मूळतः कुठे रोवली गेली तर ह्या ग्रीक इतिहासकारांच्या लेखनामध्ये ती रोवली गेलेली आहेत. आणि इथून पुढे मग आजपर्यंत ही इतिहास लेखनाची जी आहे ती वाटचाल सुरू आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पहिले 2 मुद्दे आपल्या या पाठाचे संपवलेले आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये राहिलेले 2 मुद्दे आपण पूर्ण करणार आहोत आणि हा मग आपला जो पहिला धडा आहे तो संपणार आहे. तर पहिले 2 आपण मुद्दे कुठले पाहिलेले आहेत तर इतिहास लेखनाची परंपरा आपण बघितली, त्यानंतर आपण काय बघितले, आपण आधुनिक इतिहास लेखनाविषयी बघितलं आणि त्याच्याही आधी आपण काय बघितलं तर पाठाची आपण एक थोडक्यात मी तुम्हाला ओळख करून दिली, इतिहास लेखनाची मी तुम्हाला ओळख करून दिली, इतिहास संशोधनाची ओळख करून दिली, कशा पद्धतीने केलं जातं, कशा पद्धतीने ते पुढे सरकत जातं आणि इतिहास संशोधनाला सहाय्यभूत ठरणाऱ्या कुठल्या ज्ञानशाखा आहेत त्यांच्याविषयी मी तुम्हाला एक थोडक्यात माहिती दिलेली आहे. तर हे आतापर्यंतचे 2 मुद्दे पाठातले आपण संपवलेले आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 2 व्हिडिओ संपवणार आहोत, 2 मुद्दे संपवणार आहोत आणि त्यानंतर मग आपला हा धडा संपणार आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही शंका असतील तर खाली कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही मेन्शन करा आणि माझ्यापर्यंत ते पोहोचवा. मी माझ्या परीने तुमचे प्रश्न सोडवण्याचा पूर्णतः प्रयत्न करेन आणि जर अजून तुम्हाला चांगले उत्तर हवे असतील किंवा काही डिटेल मध्ये तुम्हाला अजून पाहिजे असेल तर मी काही माझे शिक्षक आहेत, जुने तज्ञ शिक्षक आहेत, त्यांच्याशी मी चर्चा करून निश्चित पद्धतीने तुम्हाला तुमच्या प्रश्नांचं, तुमच्या शंकांचं निरसन करण्याचा माझा प्रयत्न राहणार. ठीक आहे, धन्यवाद.